राधे कृष्ण माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं अर्ली मॉर्निंग रुटीन। ते दुपारी 12:30-1 पर्यंतचं रुटीन काय असतं ते। यांची मॉर्निंग शिफ्ट चालू झालेली आहे, त्यामुळे सकाळी 4:30-5:45 दरम्यान उठावं लागतं दोघांना पण। आणि एकीकडे पहिल्यांदा मी चहा उकळण्यासाठी ठेवणार आहे आणि एका कढईमध्ये दिसत असेल पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। अगोदर सगळ्यात आधी मी पीठ मळून घेते चपातीसाठी, जेणेकरून भाजी वगैरे होईपर्यंत एक 10-15 मिनिटं तरी पीठ व्यवस्थित छानसं मुरेल। पीठ छानसं मुरल्यामुळे चपात्या सुद्धा अगदी मऊ आणि सॉफ्ट अशा होतात, त्यामुळे पीठ अगोदर मळून ठेवलंय मी। आणि त्यानंतर थोडीफार तयारी रात्रीच करून ठेवलेली होती। इथं मी आलू, मटार आणि फ्लावरची मिक्स भाजी करणार आहे, ती सुद्धा थोडीशी वेगळ्या पद्धतीनं। पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा मीठ घातले आणि फ्लावर अशा पद्धतीने फक्त मी कट करून ठेवलेला, त्याचे तुरे फक्त काढते मी हातानेच। लागलं तर तुम्ही चाकून सुद्धा मोकळे करून घेतले तरी पण चालतील। आणि फ्लावर आता बाजारामध्ये खूप छान एकदम फ्रेश मिळतोय, ताजा अगदी पांढरा शुभ्र। तरी पण थोडंसं एक रॉ स्मेल असतो ना, तो जाण्यासाठी गरम पाण्यामध्ये एक साधारण 10 मिनिटं तरी ठेवायचा। एकीकडे चहा पण उकळून झालेला आहे, त्याच्यामध्ये दूध घातले आणि उकळून साईडला ठेवून दिला। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये उभं बटाटे चिरून घेतलेले आहेत, ते चांगले फ्राय करून घेते। अशा पद्धतीने एकदा भाजी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। वेगळी टेस्ट येते आणि एकदम साधी सिंपल, काही त्याच्यात स्पेशल मसाला वगैरे घालायची गरज वाटत नाही। बटाटे जराशी फ्राय होते तेलात, तोपर्यंत मी 1 टोमॅटो किसून घेते, 1 कांदा चिरून घेतलाय। टोमॅटो किसून घेतल्यामुळे ना त्याचे एकतर सालं साईडला निघून जातात आणि भाजी एकदम एकजीव होते चांगली, त्यामुळे शॉर्टमध्ये सुद्धा आपली ग्रेव्ही सारखी भाजी छानशी तयार होते। बटाट्यांना सुद्धा वरचं कोटिंग छानसं ब्राऊन झालेलं दिसतंय। एक 3-4 मिनिटांमध्ये होतं बटाटा आणि अर्धा शिजला सुद्धा जातो। इथं बटाटे काढून घेते आणि मी फ्लावर नितळून ठेवलेले गरम पाण्यातून काढून फ्लावर सुद्धा तेलामध्ये एक 2 ते 3 मिनिटभर परतून घ्यायचे। एकीकडे हिरवे मटार उकळून घेते। मटार उकडताना थोडीशी चिमूटभर अगदी साखर घालायची, म्हणजे त्याचा रंग सुद्धा छानसा हिरवागार राहतो। एक 5 मिनिटभर फक्त मटार उकडून घेते गरम पाण्यामध्ये। आणि एकीकडे एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेतला। त्यानंतर 1 मोठा चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालून ती सुद्धा चांगली परतून घेतली। इथं मी रेडीमेड वापरते, फ्रेश वापरली तरी सुद्धा उत्तमच। फ्रेश अद्रक लसूणच्या पेस्टचा वास खूप छान येतो। 1-2 मिनिट फक्त लसूण अद्रकची पेस्ट परतून घेतल्यानंतर 1 पाव चमचा हळद, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट घालून ते सुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। तेलात चांगली चटणी परतल्यानंतर आपण किसून घेतलेला 1 टोमॅटो घालायचा आणि अगदी तेल सुटेपर्यंत टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। पटकन परतण्यासाठी झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं फक्त मी परतून घेते। आता इथं आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरते, ते म्हणजे बेसनचं पीठ। 1 चमचा बेसनचं पीठ एका तडका पॅनमध्ये घेऊन ते चांगलं 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं। टेक्स्चर खूप छान येतं ग्रेव्हीला किंवा सुक्या भाजीला सुद्धा।
एक 2 मिनिट फक्त चांगलं एकसारखं हलवत बेसनचं पीठ भाजून घ्यायचं. खूप छान वास येतो भाजल्यानंतर लगेच. बघा एकीकडे तोपर्यंत आपलं टोमॅटो सुद्धा छानसं परतून झालेलं आहे. तेल वरती आलेलं दिसते. त्यानंतर थोडंसं गरम केलेलं पाणी घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी घाला किंवा सुक्कं हवं असेल तर मग थोडंसं पाणी घातलं तरी पण चालतं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगली उकळी काढून घ्यायची. आणि त्यानंतर मग आपण ज्या परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या घालायच्या, चांगल्या मिक्स करायच्या. भाज्या चांगल्या सगळ्या मिक्स करून घेतल्यानंतर मग जे आपण भाजून घेतलेलं बेसनचं पीठ होतं ना ते वरून असं भाजीवरती घालायचं. डायरेक्ट जर तुम्ही पाण्यामध्ये घातलं तर त्याचे असे गुठळ्या होत्यात. अशा प्रकारे व्हेजिटेबल्सवरती घातलं तर ते एकदम छान कोटिंग येतं आणि त्याच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत. त्यानंतर भाजी चांगल्या प्रकारे सगळी मिक्स करून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं पाणी वापरू शकता. जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर मी अगदी थोडंसं एक अर्धा कप फक्त पाणी इथं घालते आणि 5 मिनटं झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घेते. ऑलरेडी 50% आपली भाजी शिजलेलीच आहे आणि 5 मिनिटभर फक्त भाजी शिजवून घ्यायची चांगली. त्यानंतर चपात्या 5-6 करून घेतल्या, कारण हे चहा चपाती खातात जाताना आणि सोबत टिफिन घेऊन जातात. आणि स्वीटसाठी मी फक्त इथे एक तिळाची पोळी बनवते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी तिळाचं, शेंगदाण्याचं आणि गुळाचं सारण बनवलेलं होतं तिळाच्या पोळ्या बनवण्यासाठी. त्याचं थोडंसं सारण शिल्लक आहे. अशा प्रकारे मी बनवून ठेवते. मुलांना पण आणि यांना पण खूप आवडतं. गोड खायची इच्छा वगैरे असली तर हे असं काहीतरी पौष्टिक बनवलं तरी पण चालतं. त्यानंतर अगदी हलक्या हाताने तिळाची पोळी लाटून घेते आणि भाजून घेते. त्यांना एकच फक्त हवी होती जेवण झाल्यानंतर, म्हणून मी एकच छोटीशी बनवली. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तिळाचं, शेंगदाण्याचं, गुळाचं मिक्सर करून ठेवू शकता. ते अजिबात खराब होत नाही, भरपूर प्रमाणात टिकतं. किंवा त्याचे लाडू जरी वळून ठेवले तरी सुद्धा चालतात. तूप वगैरे थोडंसं घालून, ड्रायफ्रूट घालून खूप छान पौष्टिक होतात. बघा आपली भाजीसुद्धा छानशी झालेली आहे. एकदम छान टेम्पटिंग दिसते. कोटिंगसुद्धा खूप छान आलेलं आहे. फक्त वरून मी गरम मसाला थोडासा आणि 1 चमचाभर कसुरी मेथी चुरून आणि भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकते आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवून देते. अशा प्रकारे तुम्ही कधी भाजी जर बनवली नसेल तर एकदा प्लीज ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. टिफिन भरण्यापूर्वी ना भाजी थंड झालेली पूर्ण आणि चपात्यासुद्धा थंड करून घेते आणि त्यानंतरच मग मी टिफिन भरते. खूप दिवसातून आज मी व्लॉग बनवते. तुम्हाला जर अशा प्रकारे व्लॉग बघण्यासाठी आवडत असेल तर मी आठवड्यातून एकदा नक्कीच एखादा तरी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत जाईन. तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज मला फक्त एकदा कमेंट करून सांगा. आता चला, माझं सगळं किचनमधलं आवरलेलं आहे. मी थोडंसं लिंबू पाणी घेते सकाळचं. हे सुद्धा गेलेत आता टिफिन वगैरे घेऊन आवरून. त्यानंतर 6:30च्या दरम्यान मग मी बाहेर जाते बाहेरचं आवरायला. तोपर्यंत उजेडसुद्धा थोडासा पडलेला असतो, नाहीतर सगळं धुकंच असतं. इकडं दिसत नाही काही व्यवस्थित, झाडं वगैरे भरपूर असल्यामुळं. बाहेर एवढं सकाळी कचरा नसतो, कारण सायंकाळी 5-6 वाजता झाडू वगैरे मारलेला असतो. त्यामुळे फक्त रांगोळी वगैरे पहिली जे असते ती झाडून घ्यायची, पाणी वगैरे मारते आणि त्यानंतर मग सडा रांगोळी वगैरे झालं की मग बाकीची पुढची कामं आपली आवरायची. आता थोडीशी थंडी वगैरे पडली आहे ना, त्यामुळे जरा सगळंच रुटीन थोडंसं लेट होतं. मुलांच्या वगैरे आंघोळा लवकर होत नाही, त्यामुळे थोडंसं अगदी आवरण्यासाठी फक्त लेट होतं. त्यानंतर मग माझं आंघोळ वगैरे आवरल्यानंतर अगोदर देवपूजा करून घेते मी. मुलं पण उठलेली आहेत, त्यांना दूध वगैरे दिलं आहे. ब्रश वगैरे करून त्यांनी दूध घेतलेलं आणि संडे असल्यामुळे त्यांचा अभ्यास थोडासा राहिलेला शिल्लक, त्यामुळे ते आंघोळीच्या अगोदर जराशी अभ्यास करत बसलेले होते. मी पण देवपूजा झाली की पटकन चहा घेते, कारण मला पण थंडी वाजत होती जास्त आणि त्यात केस धुतल्यामुळे तर जास्त
थंडी वाजत होती त्यामुळे पटकन मी पण चहा करून घेतलेला. पाणी पण आलेलं होतं. पाणी लवकर येतं रोज, तरी आता जरा थंडीमुळे लेट सोडते. 1:30 पर्यंत तरी येतं. आता पहिलं 6:30-7 पर्यंत यायचं. आता ह्यांची मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मग हे मोटर वगैरे लावायचं काम असतं आमच्याकडे. त्यात मुलांचा गोंधळ चाललेला असतो आवरायचा. सकाळचं रुटीन खूप खूप फास्ट असते, म्हणजे घड्याळाच्या काठावर अगदी पळावं लागतं. चहा पाणी वगैरे आवडलं, देवपूजा वगैरे आवडली. आता आपण ब्रेकफास्टची तयारी करूया. चला तर बघूया ब्रेकफास्टसाठी काय बनवते. वगैरे तर माझी अशा प्रकारे ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केलेला, परंतु खूप जास्त बॅकग्राऊंड नॉईज ऐकू येतो, कारण मोटार पण चालू असते पाण्याची. त्यात मुलांचा गोंधळ चाललेला असतो, माझी बडबड चाललेली असते त्यांच्या पाठीमागं. त्यामुळं ब्लॉगमध्ये ते सगळं ठेवणं बरोबर नाही, त्यामुळं मी परत कट केला. की मस्त असा नाश्त्याला एक नवीन पदार्थ बनवलेला ज्वारीच्या पिठापासून आणि भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स वापरून. आता ह्याची रेसिपी डिटेल मी उद्या तुम्हाला अपलोड करीन, कारण आजच्या ब्लॉगमध्ये जर अपलोड केली ना तर खूप मोठा ब्लॉग होईल. त्यानंतर गरमागरम मुलांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मी पटकन कपडे धुवून घेतलेली. खाली अजिबात ऊन लवकर येत नाही, म्हणजे आत्ता जरा लेटच ऊन येते. 9-9:30 वाजता जरा ऊन पडायला सुरुवात होते आणि भरपूर सारी झाडे असल्यामुळं खाली टाकली की कपडे सुकत नाहीत लवकर, म्हणून मी वरतीच गॅलरीत टाकते कपडे. मोठी कपडे मग खाली टाकावे लागतात नंतर. मुलांचा नाश्ता वगैरे झालाय, आंघोळी वगैरे झाल्या. तोपर्यंत आता वाजल्या होत्या 9:30 पावणे 10. आज मुलांना जरा लेट शाळेला जायचं होतं, त्यांचे क्लासेस नव्हते एक्स्ट्राचे, त्यामुळे थोडासा वेळ होता माझ्याकडे एक्स्ट्रा आज. आता कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मग त्यांच्या टिफिनसाठी चपाती बनवायच्या होत्या. भाजी ऑलरेडी बनवलेलीच होती, तीच भाजी मी देणार होते टिफिनसाठी. फक्त गरमागरम चपात्या बनवल्या आणि भाजी, चपाती, काकडी थोडीशी टिफिनमध्ये दिले आणि गूळ शेंगदाणे थोडेसे छोट्याशा टिफिनमध्ये दिलेले. आणि माझी मुलं असं गूळ शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे खायला दमवत नाहीत, म्हणजे खातात आवडीने, त्यांना आवडतं खूप. त्यामुळं असं जबरदस्तीनं किंवा काही वेगळं करून मी शक्यतो देत बसत नाही. असे टिफिनच्या वेळेला गूळ शेंगदाणे किंवा गूळ शेंगदाण्याचे लाडू वगैरे दिले तरी ते आनंदाने खातात. बदाम वगैरे भिजवलेले खातात, काजू खातात. त्यामुळं खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी त्यांचं एवढा काही मला प्रॉब्लेम नाही. फक्त छोटा मुलगा जरा भाज्या वगैरे खायला खूप दमवतो. आता सकाळी एकदा घरं सगळी झाडून घेतलेली आहेत, तरी पण मुलं एकदा शाळेत गेल्यानंतर थोडंसं किचन आवरायचं आणि त्यानंतर मग घरं सगळी स्वच्छ झाडून घ्यावी लागतात पुन्हा एकदा. भांडी वगैरे पडलेले असतात, ते सगळं किचनचा ओटा वगैरे मुलं गेल्यानंतर मग आवरून घेते मी. मम्मी थोडीशी भांडी वगैरे धुतात, मदत करतात भांडी वगैरे धुवायला. बाकीचे कामं मम्मी आवरते सगळं, कारण थोडंसं आणि किचनमधलं माझं काम राहिलेलं आहे, परंतु ते आता लगेच नाही मी बनवत. चला, मुलं एकदा शाळेत गेल्यानंतर मग जरा रिलॅक्स होते, थोडंसं पाणी वगैरे पिते आणि मग पुढच्या कामाला लागायचं. झाडू वगैरे स्वच्छ आवरून घेतला, घर थोडीशी आवरून घेतली. सकाळी जरी आवरलेलं असलं तर मुलं घरात असतात तेव्हा पसारा करायचं तशी करतेच, त्यामुळं पुन्हा एकदा थोडासा वरवर तरी झाडू मारावाच लागतो. आणि आज उपवास पण होता, सोमवार होता. घरं वगैरे स्वच्छ सगळी पुसून घेतलेली. मला ना असं घाण वगैरे बिलकुल पटत नाही घरात पडलेली, म्हणजे मुलं बुकची वगैरे पानं फाडून टाकतात किंवा काहीही कचरा करतात. मग ते तसंच दिसलं ना मला ते अजिबात बरोबर वाटत नाही. मी पटकन झाडू मारून घेते.
किंवा खाण्याचं पिण्याचं वस्तू सामानसुद्धा असं चॉकलेटची कागदं वगैरे, कॅडबरीची कागदं वगैरे अशी खाऊन टाकलेली असतात ना, ती सुद्धा मला आवडत नाहीत पडलेली. मला पटकन ते उचलून डस्टबिनमध्ये मी टाकायला सारखी सांगत असते, पण मुलं म्हणजे मुलंच असतात. एखाद्या वेळेस टाकतात, एखाद्या वेळेस घरातच टाकतात. पण मलाच ते बरोबर वाटत नाहीत घरात असं कचरा वगैरे दिसलेला. घर नेहमी स्वच्छ जेवढं होईल तेवढं स्वच्छ टापटीप ठेवलेलं बरं वाटतं. त्यानंतर फरशा वगैरे सगळ्या पुसून घेतल्यानंतर मग थोडंसं माझं मशीनचं काम होतं ते शिवायचं घेतलेलं होतं. ब्लाऊज वगैरे शिवते मी, ड्रेस शिवते किंवा असं आजूबाजूचे जे देतात शिवायला त्यांचंसुद्धा शिवून देते मी. त्यामुळं थोडंसं तासभर का होईना मशीनवर रोज बसावं लागतं. कधी कधी खूप कंटाळा येतो, नको वाटतं. परंतु एखाद्याला अर्जंट वगैरे द्यायचं असलं तर मी देते शिवून. आपला पण थोडासा वेळ जातो. परंतु माझं किचनमधलं सुद्धा अजून थोडंसं काम होतं. मम्मीसाठी भाकरी बनवायच्या होत्या आणि माझी खिचडी बनवायची होती उपवासाची. म्हटलं आता अगोदर थोडंसं शिवावं आणि त्यानंतर मग 12-12:30 केलं तरी चालतं राहिलेलं. थोडंसं माझं गावात पण काम होतं त्यामुळे मला जावं लागणार होतं. पटकन एक 5-10 मिनिटातच मी जाऊन आलेली. जवळच जायचं होतं दुकानामध्ये, एका शॉपमध्ये. थोडंसं सामान, छोटीशी बॅग घेऊन गेलेली मी. आता त्याच्यामध्ये किती सामान बसलं आहे बघा. दिसायला छोटीशीच बॅग आहे ती. 1 किलो बाजरी घेतलेली, 1 किलो गूळ घेतलेला आणि ब्लाऊजचं म्हणजे धागे, लेस वगैरे मला ते पाहिजे होतं. ते थोडंसं आणायचं होतं सामान म्हणून मी पटकन जाऊन ते घेऊन आलेली जास्त ऊन व्हायच्या अगोदर. जवळचं शॉप असल्यामुळे पटकन गाडीवर जाऊन घेऊन आलेली. त्यानंतर मग म्हटलं खिचडी वगैरे बनवावी आणि मग फराळ करावा. खिचडी वाफवायला ठेवली. पटकन 2 भाकऱ्या करून घेतल्या. आता वाजलेत बरोबर 12:30. आता फराळ करून घेते. बघा, अशा पद्धतीचा व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज टेक केअर. बाय बाय.